लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 4,500 रुपये हप्ता वाटप होणार आहे. हो, तुम्ही बरोबर लाडकी बहिणींनो ऐकलंय. 4,500 रुपये हप्ता वाटप होणार आहे. अशा स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आणि ब्रेकिंग न्यूज फक्त एका न्यूज चॅनल आलं नाही, 4 न्यूज चॅनलला ही बातमी आली आहे. लाडक्या बहिणींनो खुशखबर खुशखबर खुशखबर, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 3 हप्ते एकत्र तुमच्या अकाउंटला येणार, अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी बघा. जय महाराष्ट्राला आली आहे, टीव्ही 9 ला आलेली आहे, लोकशाहीला आलेले, साम टीव्हीला आलेले, म्हणजे 3 नाही सॉरी 4 न्यूजपेपरला, टीव्ही चॅनलला ही बातमी आली आहे. आणि तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. टीव्हीवरली बातमी डायरेक्ट दाखवणार आहे. या सगळ्या बातम्या पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि लाडक्या बहिणींनो सगळेजण म्हणत असतील की सर या ठिकाणी बातमी यायला सुरुवात कशी झाली आहे, तर लाडक्या बहिणींनो जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत 7 फेब्रुवारीला. आणि या 7 फेब्रुवारीच्या निमित्ताने एक महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या यायला सुरू झाली. आणि या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला वाटपाला पण या ठिकाणी खुशखबर भेटणार आहे. अशा स्वरूपाच्या पण बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. तर आता वेळ बघायला व्हिडिओला सुरुवात करत आहे. चला डायरेक्ट तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही आता स्वतः बघा, मी या ठिकाणी काही बोलत नाहीये. चला डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करत आहे. टीव्ही 9 ची बातमी लाडके देनो. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. बघा लाडक्या बहिणींनो, पहिलीच गोष्ट त्यांनी सांगून टाकली आहे, लाडक्या बहिणींना 4,500 मिळणार. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार. तुमच्या समोर बातमी या ठिकाणी दिसते. लाडक्या बहिणींनो सगळे खुश आहेत का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला 18वा 17वा हप्ता भेटला आहे का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. की तर कारण की बघा लाडक्या बहिणींनो हे जिल्ह्यानुसार होणार आहे. पडताळणी जर झाली तुमची तर तुम्हाला पैसे भेटणार. त्याच्यामुळे तुमचे नाव जिल्हे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगा. आणि तुमचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का? जर अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लाडके बहिणींनो खूप महत्त्वाची बातमी समोर आली. चला आता तुम्हाला दाखवत आहे सगळ्या गोष्टी. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही आणली असं काल देखील बोललं गेलं. असं आता बघा लाडके बहिणींनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे दाखवत आहे ती म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल पण बातम्या यायला सुरू झाले. पहिली अंदाजची बातमी म्हणजे 4,500 रुपये हप्ता वाटप होणार. दुसरी म्हणजे 2100 रुपये हप्ता पण आम्ही लवकरात लवकर करू. आता सगळेजण म्हणत असेल की सर हा चमत्कार कसा व्हायलाय, सर या ठिकाणी मोठे आमदार, खासदार, मंत्री किंवा टीव्ही मध्ये सगळीकडे बातम्या येईल, सर 4,500 भेटणार आहेत, 2100 भेटणार आहेत, असं होणार तसं होणार. तर लाडके बहिणींनो लक्षात घ्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात. आणि मागच्या वेळेस पण महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पण सगळेजण म्हणत होते, सरकार पण म्हणत होतं की 3,000 रुपये टाकू. या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणत होता की नाही, काँग्रेस म्हणत होतं की नाही टाकायला जमायला टाकणार. तर लाडके बहिणींनो हे कशामुळे व्हायला हे गोष्ट सांगायलोय, मतदान आता करायला जवळ आलंय, निवडणुका जवळ आल्यात. तर आता आधी बातमी तुम्हाला वाचून दाखवतोय. लाडकी बहीण योजना आम्ही आणली असं काल देखील बोललं गेलं. असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय. आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय. ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत, आम्ही आणली असं म्हणतात. मंत्री आहेत, मंत्री मुश्रीफ, परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडे. आणि आमच्या महिला बाल कल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदिती तटकरे, त्यांची सही होती. म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे. आणि आता तेच खातं अजितदादाच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले. म्हणजे आता पुढची सही कुठे घेणार आहे, मुख्यमंत्र्यांची. आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे. परत आधी माझं म्हणणं आहे ते आता दावा करू शकतात कारण त्यांनी केला. परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 2100 रुपये द्यायचं. तुम्ही कटाकट बांधणार पाहिजे, कमाळ घेणार तुम्हाला 2100 रुपये द्यायच्या मिळाला. दोस्तों आपका जॉब एआई ने ले
तर लाडके तर सगळ्यांनी बघितलं असेल पहिली बातमी, अंदाजची बातमी तुम्हाला टीव्ही 9 ची सांगितली. आता तुम्ही म्हणत असाल की सर अजून बातमी आल्यात का, 4,500 रुपये नेमका कुणाला भेटणार आहेत? सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता लाडके पहिली गोष्ट तुम्हाला मी दाखवायला होती म्हणजे जय महाराष्ट्र न्यूजपेपर. बघा जय महाराष्ट्र न्यूजपेपरची डायरेक्ट हेडिंग तुम्ही वाचा. लाडके काय हेडिंग आहे बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. बघा खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, 3 महिन्याचा हप्ता एकत्र खात्यामध्ये थेट 4,500 रुपये तुम्हाला येणार आहेत. आता लाडके बहिणी बघा, मी तुम्हाला आधी बातम्या दाखवतो आणि खरंच 4,500 रुपये तुम्हाला येणार आहेत का नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. पण पहिली बातमी तुम्हाला टीव्ही 9 ची सांगितले. ज्या लाडक्या ते उशिरा व्हिडिओला चालू केलं असेल त्यांच्यासाठी सांगतो, टीव्ही 9 मध्ये महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आले. 3 महिन्याचे हप्ते एकत्र येणार, 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. ही टीव्ही 9 ची बातमी आहे. दुसरी बातमी आहे लोकशाही जय महाराष्ट्राची ही बातमी आहे. जय महाराष्ट्राने पण तेच सांगितलंय, खुशखबर दिली लाडक्या जणो, 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. आता दुसरी अजून एक महत्वाची ही जय महाराष्ट्राची ही सगळी बातमी तुम्हाला नंतर मी दाखवतो. आधी कोणत्या कोणत्या न्यूजपेपरला आलंय हे तुम्हाला हेडिंग सगळे दाखवतो. लोकशाहीची बातमी बघा, लोकशाहीमध्ये पण सेम आलेलं आहे. काय वाचा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेमध्ये 4,500 रुपये कोणाला मिळणार वाचा. नवीन अपडेट A to Z माहिती बघा, कोणाला 4,500 रुपये भेटणार हे लोकशाहीमध्ये पण आलेलं आहे. आता बघा ह्याची पण हे सगळं ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला मी नंतर दाखवतो. पण आता या ठिकाणी अजून बघा टीव्ही 9 ची बातमी, लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. हे मी म्हणत नाही लाडके बहिणींनो, हे टीव्ही 9 म्हणत आहे, लोकशाही म्हणत आहे, जय महाराष्ट्र म्हणत आहे. या ठिकाणी अजून एक तुम्हाला बातमी दाखवतो साम टीव्हीची. बघा साम टीव्हीची पण बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. लाडक्या बहिणी सगळीकडे आता आनंदी, आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. मंत्री देखील म्हणायला लागलेत, या ठिकाणी सगळेच म्हणायला लागलेत, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, काय सगळेजण म्हणत आहेत की या ठिकाणी पैसे आम्ही देणार आहेत. काय बातमी बघा, आनंदाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट 4,500 रुपये येणार, कारण आलं समोर. या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पट या ठिकाणी 4,500 रुपये अकाउंटला येणार. या ठिकाणी सगळ्याकडे बातम्या तुम्हाला जवळजवळ मी आता 4 न्यूजपेपर आणि 2 टीव्ही चॅनलच्या बातम्या दाखवल्या. 4,500 रुपये तुम्हाला भेटणार असे सगळीकडे म्हणले. मंत्री पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे. आता बघा लाडक्या एक सोपी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. बऱ्याच लाडक्या म्हणतील की सर खरंच 4,500 रुपये भेटणार आहेत का, तर याचं उत्तर लाडक्या तुम्हाला मी सांगतो की 4,500 रुपये कुणाला भेटणार आहेत, ज्यांची पडताळणी होईल. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी 3 हप्ते या ठिकाणी भेटणार अशा स्वरूपाच्या बातम्या लागल्यात. तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही मागणी लाडक्या बहिणी आपण पहिल्यापासून करत आहोत की ज्या लाडक्या बहिणीला 17वा 18वा हप्ता भेटला नाही त्यांना तो हप्ता टाकावा. 4,500ची मागणी सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडक्या बहिणी चॅनलवर केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत किंवा असं विधान या ठिकाणी केले जातात. पण या ठिकाणी न्यूजपेपरला पण असं आलेलं आहे की पैसे भेटणार नाहीत. 1-2 न्यूजपेपरला आलेत निगेटिव्ह, मी ते दाखवणार नाही तुम्हाला, कारण की लाडक्या ज्या गोष्टी सकारात्मक आहेत भले ठीक आहे भेटणार नाहीयेत, ह्या गोष्टी आपण पुढच्या पुढे बघू. पण मागण्या आतापर्यंत आपण ज्या केल्यात त्या या ठिकाणी पूर्ण होईल्यात. आपण ही जर मागणीच केली नाही तर लाडक्या एक गोष्ट लक्षात ठेवा, मागण्या जर केल्या तर त्या पूर्ण होतील. जर आपण हातावर हात ठेवून जरा असं जर बसलो, अरे बाबा जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील बघू, सरकार टाकल तेव्हा टाकल बघू, नाही 100% सांगतो नाही भेटणार पैसे, 100% ही KYC मुदत वाढणारच नाही, 100% सरकार असं करणारच नाही, असं जर आपण निगेटिव्ह नकारात्मक बोलत बसलो तर आपल्याला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे काहीच न भेटण्यापेक्षा आपण जर मागण्या केल्या तर मागे बघा आपण मुदतवाढची मागणी केली, मुदतवाढ झाली होती. मागच्या वेळेस आपण सगळ्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या. लाडक्या बहिणींना कोणाला पती नाहीत वडील नाही त्यांची KYC करून घ्या, ही आपली सगळ्यात स्ट्रॉंग मागणी होती, ती पूर्ण झाली होती. त्याच्यामुळे लाडक्या ज्यांना मागचे हप्ते भेटले नाहीयेत त्यांना हप्ते टाकावेत, 4,500 रुपये अकाउंटला यावेत, ही आपली भूमिका असणार आहे. कोण कोण याला सपोर्ट करतोय बघा. आता न्यूजपेपरला आले, टीव्हीला पण सगळीकडे येईल, हे आपण आधीच म्हणतोय. पण आता सरकार टाकन का नाही ही पुढची गोष्ट, पण मागणी आपली असणार, 100% असणार मागणी की 4,500 रुपये ज्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीत त्या गरीब लाडक्या त्यांचे 3,000 रुपये थांबवू नका आणि त्याला हे 1,500 पण थांबवू नका, असे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत. सरकारकडे मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
श्री गुरुदेव लाडके जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपण मागण्या करत आहोत, तुम्ही सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त स्टेटसला, व्हॉट्सअपला सगळीकडे हा व्हिडिओ ठेवायचा आहे, शेअर करायचा आहे. इथेच थांबतो. जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री गुरुदेव